त्यागाचा सन्मान. एक व्यक्ती खूप कंजूस होता. तो इतका कंजूस होता की तो स्वतःवर एक पैसाही खर्च करत नव्हता. तो लाखोंचा मालक होता, पण फाटलेले कपडे घालत असे. त्याच्यामध्ये फक्त एकच चांगली गोष्ट होती की तो सत्संगाला जात असे. शेवटी बुटांजवळ बसून कथा ऐकत असे. जेव्हा अर्पण करण्याचा दिवस येत असे, तेव्हा प्रत्येकजण काही ना काही अर्पण करण्यासाठी आणत असे. एकदा त्या कंजूषाने घाणेरड्या रुमालात बांधलेलं काहीतरी आणलं. प्रत्येकजण आणलेल्या वस्तू ठेवत राहिला. तोही पुढे गेला आणि त्याचा रुमाल उघडला. त्यात सोन्याचं नाणं आणि सोनं होतं. त्याने ते पंडितजींसमोर ओतलं आणि तिथून निघून जाऊ लागला. पंडितजी म्हणाले, "नाही नाही शेठजी, तिथे नाही, माझ्याजवळ बसा." बसून सेठजी म्हणाले, "हा पैशाचा आदर आहे. पंडितजी, हा माझ्यासाठी आदर आहे का?" पंडितजी म्हणाले, "तुम्ही सेठजी विसरलात. तुमच्याकडे आधीही पैसे होते. हा तुमच्या पैशाचा आदर नाही, तर तुमच्या त्यागाचा आदर आहे. जर तुम्ही भविष्यामध्ये असं वागलात, तर तुम्हाला हेच बदल्यात मिळेल. संपत्तीचा खरा वापर तेव्हाच होतो, जेव्हा ती समाजाच्या हितासाठी वापरली जाते." सेठने पंडितजींना हे सांगितलं. मग शेठजी म्हणाले, "दररोज सत्संगाला येऊन मी हा क्षण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला होता. धन्यवाद."